वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाजानं बांधून ठेवण्याचं काम केलं. धावफलकावरती धावा फक्त आणि 17. अगदी आमचे स्कोरर मित्र सुद्धा आम्हाला सांगतात की जास्तीचे डॉट बॉल या संपूर्ण इनिंग मध्ये डोलघर संघानं फेस केलेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये डोलघर गावचे डॉल्फिन डोलघरचा एक चांगला खेळाडू शैलेश खोत आपल्याला स्कोररच्या भूमिकेत. परंतु इथे काय घडलंय, लॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा आणि पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला झेल देऊन फलंदाज बाद मयुरेश कोळी. सोळा एकविरेची यात्रा आपण पाहिली आणि तदनंतर गावोगावी ग्रामदैवतेची यात्रा आपण पाहत असतो. नुकतीच दादरगावची यात्रा पार पडली. आगामी कालखंडामध्ये पेण तालुक्यामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या यात्रा, ज्यामध्ये वाशीची यात्रा असेल, वढावची यात्रा असेल, कळवे गावाची यात्रा असेल, खारेपाट विभागामध्ये पाहायला गेलं तर बोरी गावाची यात्रा आणि सर्व ग्रामदेवतांची यात्रा आता सुरुवात होतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयुरेशची जागा सावरण्यासाठी विराज आला. पहिला बॉल विराजसाठी डाऊन दिले आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवर कल्पेशला आपण पाहता. डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू गोलंदाज. पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर दुसरा बॉलवर फिरवलेला बॉल आणि त्या बॉलवर तिथे मात्र बॅटची लिडिंग एज घेत फलंदाज मयुरेश बाद झाला. एक संघर्षमय इनिंग त्याची आणि त्या इनिंगचा अंत झाला. आता नवीन बॅटर विराजला कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. हो, पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. यावेळेस बॉलची लेंथ थोडीशी मागे खेचली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू, ज्या बॉलवर कोणत्याही प्रकारची धाव इथे फलंदाजाला मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा वाईट साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आला. प्रत्येक टीमला इनिंग मध्ये 2 रिव्ह्यू दिले जाणार आहेत. एक वाईट साठी असणार आहे आणि एक बीमर साठी असणार आहे. आणि तिसरे पंच आमचे चेक करतील. दूध का दूध और पाणी का पाणी. ओमसाई MTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत संतोषी चौधरी सर, सर्वांचे लाडके धोनी संतोषी चौधरी सर अंपायरच्या भूमिकेत आपण पाहता. 3ही ऑफिशियल अंपायर्स आमचे. खूप सुंदर काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांचं राहिलं. वेल क्वालिफाईड अंपायरचा पॅनल करणारा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला. आता तुम्ही वाईटसाठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. यावेळेसचा बॉल देखील आता सातत्यानं लाईन आणि लेंथ मध्ये बदल करतो हा गोलंदाज. हा चेंडू सुद्धा आपल्याला निर्धाव पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि ती सुद्धा एक अतिरिक्त वाईट धाव आपल्याला पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे त्याचा आणि आतापर्यंत त्यामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांवर हावी ठरलाय. आता विराजला आक्रमण करावं लागेल. आपल्या संघाच्या वाटेला मोमेंटम न्यावं लागेल. पुढे आलाय. पावलांचा वापर केला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. जणू काय बॉल दिसेनासा झालाय की काय. फक्त चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन अजून एक डॉट बॉल. सलगचा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिले कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून. पहिल्या 5 बॉलवर फक्त 1 धाव. टीमची टोटल 3.5 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. हा बॉल सुद्धा निर्धाव. काय गोलंदाजी राहिले फक्त 1 धाव, ती सुद्धा अतिरिक्त वाईड आणि त्यामध्ये आली एक विकेट कल्पेश ठाकूर. आणि 7:10 झालेत. अगदी 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटकं संपवलेत. त्यामुळे कुडावे टीमचं सुद्धा आम्ही विशेष अभिनंदन आणि कौतुक करू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बॅटिंग करत असताना अष्टविनायक डोलकर टीम 18 लॉस ऑफ दी 3 विकेट्स 18 धावा. आणि आता ही कुठेतरी निराशाजनक कामगिरी आपण पाहता या पहिल्या सत्रामध्ये. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रत्येक भाकीत फेळ आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये काही येऊ शकतंय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 18 आल्यात. येणारे 1 षटक, येणारे 6 बॉल तुमच्या हातामध्ये. त्या 6 बॉलवर जर चांगला कारनामा झाला, जर आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या, एक फायटिंग टोटल पर्यंत आपले बॅट्समन नेऊ शकले तर नेक्स्ट इनिंगमध्ये आपले गोलंदाज सुद्धा या धावा रोखू शकतात. त्यामुळे आता सुमित आणि त्याच्या समवेत विराजला चांगली कामगिरी करावी लागेल. असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला कोणताही खेळ असो सराव करणं आवश्यक आहे. आणि इथे कुठेतरी
सराव कमी पाहायला मिळतो अष्टविनायक डोलघर टीमचा. पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 18 झाल्यात. शेवटचं षटक निर्णायक षटक आणि टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मानायचं झालं तर हाणामारीचं षटक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज स्वयं आपल्याला पाहायला मिळतो, ज्याने एक नुकताच चांगला झेल संपादित केलाय. तो आता बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल आदळलेला आपटलेला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र यष्टीरक्षक पोहोचले सुद्धा होते. जिथे एक धाव सुद्धा नव्हती तिथे 2 धावा गेल्यात की काय. अगदी एक धाव चोरले असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला 20 ऑन दी बोर्ड 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बऱ्याचशा डॉट बॉलच्या अवधीनंतर काही स्कोरिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाले. अगदी मागील षटकामध्ये एक वाईड सोडला तर तब्बल सलगचे 9 डॉट बॉल आले होते, ज्यामध्ये एक विकेट आला होता आणि तदनंतर मात्र या 2 धावा स्वयं कोंडिलकर बॉलिंग मार्कवर. आपल्या संघासाठी शेवटचं निर्णायक षटक. आता पाहूया डोलगर संघ किती टार्गेट सेट करू शकतोय. आतापर्यंत 20. यावेळेसचा बॉल ऑन साइडला. टायमिंग थोडंसं फसलं, चेंडूने उंची जास्त गाठली, अंतर कमी आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. केतन पाटील या क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. संपवलाय सुमित कोळीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. 20. एक महत्वपूर्ण खेळाडू, हार्ड हिटर म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे तो संकेत मैदानाच्या आतमध्ये. संकेतसाठी पहिला बॉल प्रचंड वेगाने, परंतु हा बॉल उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर आहे आणि पंचांनी ते हेरले आणि गोलंदाजाला दंडित केले. पंचांचे दोन्ही हात धरतील समांतर. चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळते. वाईडच्या मदतीने टीमची टोटल 21 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओहो, हार्ड हिटर ही ओळख आहे माझी आणि ती ओळख स्पष्ट केले आल्या आल्या. थांबायला तयार नाहीये. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा नहीं. पहिल्या बॉलवर लांबच लांब षटकार. आल्या आल्या मोठा फटका पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर लेग ब्रेक झाला होता जरूर, परंतु इथे मात्र फलंदाजांना ते चांगल्या पद्धतीने हेरलं. थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप उभा होता, उजव्या यष्टीच्या बाहेर आला होता आणि एक पॉवर पॅक स्ट्रोक. पुढचा बॉल स्वयंचा. अजून एक बॉल समोर मारलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ऑन दी राईट, ऑन दी फटका सजवलाय आणि बॉल चाललाय. आता पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. बॉल एक टप्पा घेत सीमा रेषा पार, चौकार. इन्व्हाइट करूया आफ्टर इनिंग ब्रेक. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करणार आहोत. एका बाजूने टीम होम टीम आकादेवी तारा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जय हनुमान वडवली. चला वडवली टीम आपला कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा. आकादेवी ताराचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आफ्टर फर्स्ट इनिंग मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये संकेत कोळीच्या बॅट मधून 2 धमाके पाहिलेत. शेवटचा बॉल होता, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र अजूनही एक बॉल शिल्लक आहे, त्यामुळे अजूनही संकेत कोळी आक्रमण करू शकतो. संकेतच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून. लास्ट बॉल, स्टील 1 टू गो. पहिल्या डावातला शेवटचा बॉल. हो शेवटचा बॉल होता, शॉर्ट आर्म जॅक केलं होतं. बॉल अलॉंग विथ कार्पेट डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण संकेत निघालाय. प्रयत्न करत असताना 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न करत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झालाय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात आणि या 2च्या मदतीनं
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर अष्टविनायक डोल इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्स मध्ये. आपण पाहताय मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पर्व आपण पाहताय अनुभवताय. एका बाजूने पनवेल परिसरातील जय हनुमान वडवली आणि त्यांच्या गेस्ट मध्ये आकादेवी तारा, श्री चेरोबा 11 जय हनुमान वडवली बी पनवेल परिसरातील संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आकादेवी तारा. दोन्ही कॅप्टन हेड अँड टेल दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक पाहुणा संघ टॉस करतोय. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. नाणेफेक जिंकलाय, धीरज थांबायचा. टॉस जिंकला आपण. प्रथमतः 5 ओव्हरची मॅच आहे. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतला. पहिली मॅच आपण पाहतोय थोडीशी लो स्कोरिंग आहे. तरी समोर जय चेरोबा 11 जय हनुमान वडवली बी टीम आपण पाहताय. प्लॉट्स मध्ये आपले संघ. ही दुसरी मॅच. एकंदरीत आतापर्यंत या स्पर्धेचं आयोजन आपल्या माध्यमातून राहिलंय. कसं आयोजन राहिलं आणि सर्वांनी कशी साथ दिली? आयोजन आम्हीच केलंय. आता लोकांना वाटलं असं कसं झालंय ते खूपच छान आहे. आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे. आणखी त्याच्यात काय सुधारणा करायचं आम्ही करू. सर्वांचे आम्हाला सहकार्य मिळाले या स्पर्धेसाठी. त्यांच्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करेल. नक्कीच एक चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून राहिलं. पहिलं पर्व आहे मित्रांनो या स्पर्धेचं, परंतु पहिल्या पर्वामध्ये सुद्धा चांगली कामगिरी आपण संपूर्ण मैत्री ग्रुप ताराच्या माध्यमातून पाहताय. दुसऱ्या बाजूने वडवली टीम कॅप्टन टॉस गमावले. आपल्या वाटेला आता बॅटिंग आली. प्रथमतः बॅटिंग करत असताना किती धावसंख्या करण्याची मजल आपण तारा संघासमोर मारू शकाल? 55-60. 55 to 60चं टार्गेट आपण मनामध्ये ठेवलं. आज या परिसरामध्ये खेळत असताना कसं वाटतंय मैदान आणि कशी वाटते आमच्या मैत्री ग्रुप ताराची स्पर्धा? सुंदर मैदान आहे, खेळायला मजा येईल. नक्कीच दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. मध्ये खेळाच्या उत्तरार्धामध्ये जिथे सामना रंगलाय. एका बाजूनं टीम अष्टविनायक डोलकर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्याम जोशी काकांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. डावाला सुरुवात होईल आणि पहिला चेंडू जेव्हा डिलिव्हर होईल तिथून मात्र टाइम अलर्ट केलं जाईल. बरोबर 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करायचं. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्क करताना मयुरेश कोळी, शैलेश खोत आमच्या डाव्या हाताला आहेत.
जबरदस्त स्कोरर. पॉवर प्ले ऑन बंटी म्हात्रे मॅच ऑफिशियल, त्यांचा इशारा आपण पाहिला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर स्टॅकिंग एंडला फलंदाज असेल केतन, तर दुसऱ्या बाजूला कुणाल. पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड मारण्यापर्यंत मिड ऑनला बीट केला बॉल, मागे चालला खरा फिल्डिंग. वेगाने फिल्डरला बीट करत असताना पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. चौकार मिळाला कुडावे संघाला. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झालं कुडावे संघाचं. बॅटिंग करताना केतन या खेळाडूचं. मयुरेश कोळी यांचा फुल टॉस. पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीलाच मन बनवलं होतं, हलक्यात ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. जर का प्रयत्न केला असता आडव्या बॅटने प्रहार करण्याचा तर कदाचित मोठा फटका आला असता या क्षणाला. पण इथे माइंडसेट झाला होता फलंदाजा. लो स्कोर मॅच आहे, सिंगल डबल रन घेऊन डाबाला पुढे घेऊन जायचं आहे. हीच खरं तर रणनीती राहील कदाचित कुडावे संघाची या मॅचमध्ये. 5 धावा आहेत पहिल्याच रात्री. आपण पाहिला तर संघ क्वालिफाय झाला सांगुर्ली सुपर 6 मध्ये कालच्या रात्रीमध्ये. खरं तर बहिरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशेडी हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. खोलात टाकलेला हा चेंडू होता त्या ठिकाणी फलंदाज कुणालसाठी. मला वाटतं बरोबर 4:30ला हा संघ इथे पोहोचला. जेव्हा आमची तयारी चालू होती विकेटची डागडुजी, तेव्हा मात्र संपूर्ण स्क्वॉड घेऊन कुडावेचे खेळाडू इथे आले होते. वेळेचं बंधन पनवेल परिसरामध्ये हा संघ नेहमी खेळत असतो, त्यामुळे त्या मैदानात वेळेचं बंधन आहे माहिती आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये ॲक्युरेट वेळेवरती पोहोचताना आपण या संघाला पाहिलं. फुल लेंथ बॉल, याही वेळेला हलकीशी कडा. विकेट किपरने मात्र मिस्टेक केली. जर का हा बॉल कॅरी केला असता किंवा पकडला असता तर झेलबाद झाले असते. कॉट बेंड द विकेट च्या स्वरूपात विकेट मिळाला असता. वाईड यॉर्कर त्या ठिकाणी बॅकलिपला वर घेतलं होतं आणि त्याच वेळेला हलकासा बॅटला ब्रश करत असताना बॉल निघाला विकेट किपरकडे. तिथे आपण पाहिला निर्धाव. धावसंख्या आतापर्यंत आहे स्कोर कार्डवरती ती म्हणजे 5. बीमर +4. पहिला दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. धावा कमी असताना हा खराब चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. 4+1 पंजाब मेल बॅटिंग करताना कुडावे टीमला. हा चौकार, त्यामुळे 5 धावा या बॉलवरती आल्या. नो +4. चला पडद्यावरती बसलेले जे प्रेक्षक त्यांना पुन्हा विनंती, आपण तिकडे मागे बसा प्लीज. जो प्रेक्षक फ्रीटचा बॉल ऑन साइडला दे घुमा के स्लॉट मध्ये आलाय. कडक बेधडक षटकार, 6 धावा. बघा त्या प्रेक्षकांना विनंती असेल पडद्याच्या वर मागे बसा प्लीज. तारा संघ रेडी राहा संपूर्ण स्क्वॉड घेऊन. आता वेळ आपण जास्त वाया घालवायचा नाहीये. वडवली संघ आपण देखील रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. बॅकफुटला गेले, ऑन साइडला पंच केला बॉलला. मिड विकेटला पुन्हा एकदा शतरक्षक थोडेसे फंबल झाले होते. 1 रन घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. हुलकावणी दिली त्या ठिकाणी फलंदाजाने. सेकंड साठी 1च रन या बॉलवरती मिळेल आणि पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 34चा पाठलाग करताना 17 धावा, जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला. तर येणाऱ्या 4 षटकामध्ये फक्त 17 धावांचं समीकरण. चोवीस बॉलमध्ये 17, 24 चेंडूमध्ये 17 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज येईल सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश कोळी भाई. बॉलिंग मार्कमध्ये शैलेश खोत आमच्या डाव्या बाजूला, एका बाजूला आमच्या अविनाश ठाकूर एकाच कंपनीमध्ये काम करतात. आणि आज स्कोरर आणि समालोचक विशाल जितेकर देखील त्यांच्या टीममध्ये. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केलाय बैठक, त्या क्विक थ्रो आला होता मध्ये एक सिंगल या ठिकाणी मिळेल. विलास पाटील
आणि संपूर्ण टीम वडवली संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. कुडावे देखील मैदानामध्ये खेळतो. एक अगदी हाकेच्या अंतरावरती 2 गाव आहेत, कुडावे, पळसपे, वडवली, नांदगाव. आणि आज मात्र आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला वडवली संघ या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या अपोजिट खेळेल का तर घरचा संघ आहे, यजमान अक्कादेवी तारा. हा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. कबसला, क्या बात आहे, बॉल उडवला शॉट एक्सा कव्हरच्या डोक्यावरून. बॉल निघाला एक्सा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, 4 धाबा चौकार. कुणाल माली लक्ष द्या तिकडे. 22 धाबा स्कोर कार्ड वरती. याही बला हलकीशी कडा, थर्ड मॅनला बॉल चालला, क्विक सिंगलचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकिंगला थ्रो येईल, तद्वर मात्र सिंगल घेत असताना 1 रन ऍड होईल बॅटिंग करताना कुडाव्याच्या खात्यामध्ये. लवकर आले आणि चांगली भूमिका या सर्व काढून दाखवली. आतापर्यंत कुडावे संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये हा संघ सहभाग झाला. राकेश, ऋषी या टीमचे सपोर्टर्स, स्वतः चांगले खेळाडू मात्र या टीमला समर्थन देण्यासाठी इथे आले. त्यांचंही स्वागत. हाफ ट्रॅकर शॉट पूल करत असताना हलकीशी कडा, बॅकवर्डला बीट, लॉंग स्टॉपला बॉल चालला नॉन स्टॉप, सीमारेषा पार, आणखीन 4 धाबा चौकार. फिल्डिंग आणि त्याचा फायदा होतोय कुडावे टीमला. विजयाच्या उंबरट्यावर त्याला नो लॉस, 27 धाबा. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना बॉलला फ्लाईट दिली, कमी गतीचा बॉल आणि इथे मात्र निघाला बॉल. मागे थ्रो येईल, तोवर मात्र आणखीन एक सिंगल. बंटी आमचे स्पेशल सुप्रसिद्ध व्हिडिओ एडिटर्स, त्यांचं आगमन. 28 धाबा, फक्त 6ची गरज आहे 19 बॉलमध्ये. याच बॉलला षटकार किंवा चौकारला तर मात्र आयोजकांचा वेळ वाचेल कदाचित. त्यामुळे हा चेंडू फार निर्णायक आहे. आणि समोर स्ट्रायकिंग एंडला केतन, एक आक्रमक खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहेत. फक्त 6ची गरज या मॅचमध्ये विजयासाठी. 19 बॉलमध्ये 6 धाबा होतील का, कराव्या लागतील. 6 मध्ये 19 असं समीकरण वेगळं असं तिथे विकेट मिळालं. अखेरकार पार्टनरशिप फोडली गोलंदाजाने भाईने. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धावांचं समीकरण. डीजे प्लीज. अठरा बॉलमध्ये 6 धाबा. संतोष चौधरी आमचे मॅच ऑफिशियल्स, ते देखील रायगड जिल्ह्यातील एक दिग्गज पुरस्कर्ते आहेत. आज त्यांचाही फोन आम्हाला आला होता, एक संघ कमी असेल तर आमचा संघ खेळेल. वेळोवेळी मात्र प्रत्येक संघाला तेही पुरस्कृत करत असतात. 18 मध्ये 6 होतील का, करावा लागतील. पहिला सामना असेल आजच्या रात्रीमध्ये बातान विपक्ष स्वामी समर्थ 11 जितवाई जिते. दुसरा सामना असेल हाशिवरे विपक्ष जीपी स्पोर्ट्स क्लब फुंडे. हा सामना असेल. तिसरा सामना आपण पाहणार आहोत खरं तर कामोटे विपक्ष गजानन डेव्हलपर्स भूमी 11 मांडा. आणि चौथा सामना असेल तो म्हणजे महापोली भिवंडी विपक्ष एका बाजूला काळुंद्रे. मोठा फटका खेळण्याचा पर्यंत बॉल अबेद, फिल्डर जज करतो, झेल होईल का, अखेरकार झेल सुटलाय. तू घेऊ की मी घेऊ. आणि त्यानंतर मात्र जीवनदान. 1 रन या बॉलवरती आली. अजून 5ची गरज आहे, फक्त 5. सामना एकतर्फा झालाय. डोलगर संघ मात्र पहिल्या सत्रामध्ये धावा बनवताना थोडा मागे राहिला. सुरुवातीलाच मात्र एक षटकार आला होता पहिल्याच बॉलला. मला वाटतं इनिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं की मोठं टार्गेट येईल, पण तो आघाडीचे खेळाडू जेव्हा बाद झाले मध्ये आला हा संघ. आणि त्यानंतर मात्र कमी धावा पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. बॅकफुटला गेले, दिशा दिली बॉलला, कव्हर पॉईंटला डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जमीनला घरंगत, कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा या बॉलमध्ये मिळतील. सामना सोपा होत चाललाय, फक्त 3ची गरज आहे. 16 चेंडूमध्ये 3. ओमसाई MTC लाईव्हचं हे टेलिकास्ट सध्या आपण पाहू शकाल. खूप चांगलं काम या ठिकाणी या टेलिकास्टच्या माध्यमातून होताना पाहत आहे. अंतिम बॉल 16 आणि विजयासाठी 3 धावा
कव्हरला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल फटके पाहायला मिळाले कुडाबे टीमकडून. 4:30ला आला हा संघ आणि आम्हाला फोटोही आला की आयोजक कुडाबेचे आहेत की ताऱ्याचे आहेत, कारण विकेटवरती ज्या काही आखण्या होत्या त्या सर्वच गोष्टी